हाय फ्रेंड, दीपालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे अंडा करी। तर झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर कशी करायची चला बघूया। तर आपण सगळ्यात आधी अंडा बॉईल करून घेतले आहे आणि आपल्याला थोड्याशा तेलामध्ये अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे। तर त्याआधी मी त्यांना थोडंसं कट पण केलेली होती आणि थोडीशी हळद घालून आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। आता मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला भाजी करून घ्यायची आहे। तर त्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा घालते आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण कांदा घालून घेऊया आणि छान लाल मऊ होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे। त्यासाठी मी थोडंसं मीठ घालत आहे, जेणेकरून कांदा शिजायला वेळ लागणार नाही आणि लवकर झटपट मऊ होणार। आणि आपण इथे खडे मसाले सगळे मी भाजून घेतलेले आहे आणि त्याची आता पेस्ट करून घेऊया। आणि त्यासोबत एक कांदा भाजून घेतलेला आहे, एक कांदा पण भाजून घेतलेला आहे। अद्रक लसूण आणि खोबरं पण भाजून घेतलेलं आहे, त्याची आता पेस्ट करून घेतलेली आहे। आणि कांदा पण आपला छान लाल झालेला आहे। तर आपण यात आता ही पेस्ट घालून घेऊया आणि थोडंसं एक टोमॅटो पण घालायचा आहे, छोटासा, जास्त मोठा नाही घालायचा। तर टोमॅटो पण घालून घेतलेला आहे। आपण छान आता परतून घेऊया। टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं आहे। आता यात आपण चवीनुसार तिखट, तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तिखट घालू शकता आणि कमी आवडत असेल तर कमी पण करू शकता। आम्हाला ही भाजी थोडी तिखटच आवडते, त्यामुळे मी थोडं तिखट जास्तच घातलेलं आहे आणि हळद घातलेली आहे। मीठ तर आधीच घातलेलं होतं। तर अशा प्रकारे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला आणि आता 2 मिनिटे छान मसाला आपल्याला शिजू द्यायचा आहे। आता यात आपल्याला तळलेली अंडी घालून घ्यायची आहे आणि ही पण छान मसाल्यामध्ये असं मिक्स करून 2 मिनिटे छान आपल्याला मसाल्याचं पाणी घालायचं आहे मी थोडासा। अशा प्रकारे आपल्याला छान शिजू द्यायचं आहे मसाल्यामध्ये। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे छान। आणि आता मी 2 मिनिटे याला झाकण ठेवून छान वाफ काढून घेते आहे, जेणेकरून आपला छान अंडी मसाल्यामध्ये छान शिजणार। तर बघू शकता 2 मिनिटे झाली आहे, आपल्याला छान मसाला पण आता शिजलेला आहे। तुम्हाला अशी घट्ट ग्रेव्ही आवडत असेल तर घट्ट पण ठेवू शकता, पण आम्हाला रश्श्याचीच भाजी आवडते म्हणून मी थोडा रस्सा करत आहे। थोडासा पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये आणि आता छान आपल्याला 5-10 मिनिटे छान शिजू द्यायचं आहे। तर झाकण ठेवून मी छान याला 10 मिनिटे छान शिजू देणार आहे। तर बघू शकता मस्त तर्रीचा तवंगा आलेला आहे आणि आपल्या अंड्याची भाजी पण रेडी आहे। तर अशा प्रकारे अंडा करी आपली रेडी आहे। बघू शकता मस्त झटपट आणि मुलांना पण आवडते ही भाजी। तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।